अभिवादन करते आणि उपस्थित सर्वांचे स्वागत करते व माझ्या भाषणाला सुरुवात करते। हिंदूंच्या हृदयात मुस्लिम आनंदाने राहतील, मुस्लिमांच्या दुःखात हिंदूंचेही डोळे वाहतील। जातीयता, धर्मांधता, विषमतेचे नाव नसेल, स्त्रियांना सन्मान आणि कायद्यांचे राज्य असणारा जागतिक महासत्ताक व आत्मनिर्भर बनलेला असा माझ्या स्वप्नातील भारत असेल, असा माझ्या स्वप्नातील भारत असेल। आत्मनिर्भर भारत मित्रांनो, आत्मनिर्भर म्हणजे स्वावलंबी, दुसऱ्यांवर अवलंबून न राहणे। खरं तर विषयाकडे जाताना मी सर्वप्रथम तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते। एक गरीब कुटुंबातील मुलगा होता, अतिशय हुशार व वर्गात नेहमी पहिला क्रमांक मिळवणारा। पण मात्र त्यासोबतचे जे काही विद्यार्थी होते ते त्याच्यावर चिडायचे, जळायचे आणि म्हणूनच त्या विद्यार्थ्यांनी त्या मुलाविरुद्ध शिक्षकांकडे तक्रार केली की आमच्यातीलच एका मुलाच्या बॅगमधील पैसे चोरी झालेत आणि ते पैसे त्याच मुलाने नेलेत अशी आम्हाला शंका आहे। तर हे ऐकल्यावर शिक्षक त्या मुलाकडे नजर ठेवू लागले आणि काही दिवसांनी शिक्षकांना हे दिसलं की हा मुलगा रोज शाळा सुटल्यानंतर एका माडीवरती जातोय, तेथे काम करतोय, कष्ट करतोय, स्वतः पैसे कमवतोय आणि त्याच पैशाचे स्वतःला लागणारी पुस्तके स्वतः खरेदी करतोय, स्वतःच्या शाळेची फी स्वतः भरतोय आणि उरलेल्या पैशांचे कष्ट करून अन्न खरेदी करतो। शिक्षकांना हे कळलं की हा मुलगा किती प्रामाणिक आहे, किती अभ्यासू आहे आणि त्यासोबतच किती कष्टाळू आहे। मित्रांनो, तो मुलगा स्वतः काम करीत होता, स्वतः कष्ट करीत होता, स्वतःचा खर्च स्वतः भागवीत होता, म्हणजेच मित्रांनो थोडक्यात तो एक आत्मनिर्भर होता। तर मग आपल्या भारत देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल, कोणकोणते उपाय शोधावे लागतील? तर अध्यक्ष महोदय, मला तरी असं वाटतं की आपल्या भारत देशात जे काही लोक आहेत, ज्या वेळेस ते सर्वप्रथम स्वतः आत्मनिर्भर बनतील त्यावेळेस आपला भारत देश देखील आपोआप आत्मनिर्भर बनेल। आपल्या भारतातील जे काही नागरिक आहेत, ज्यावेळेस ते स्वतः कार्यशील बनतील त्यावेळेस आपला भारत देश देखील आपोआप कार्यशील बनेल। आपल्या भारताची जी आयात आहे ती निर्यातीपेक्षा वाढत जात आहे, आपल्याला ते कुठेतरी कमी करणे गरजेचे आहे। आपल्या भारताच्या ग्राउंड लेवल पासून जे काही उत्पादिकता आणि कौशल्य आहे ते आपल्याला जागतिक स्तरावरती नेणे गरजेचे आहे। मग अडचण कुठे पडते? सध्याची जी युवा पिढी आहे, म्हणजे एखादा विद्यार्थी शिक्षण घेतोय, ग्रॅज्युएशन करतोय, डिग्री मिळवतोय, तोपर्यंत त्याचा खर्च हे त्याचे आई वडील पूर्ण करतात, पण मात्र त्यानंतरही त्याला नोकरी मिळेल याची देखील गॅरंटी नसते। मग अडचण कुठे येते? आपण का बरं मागे पडतोय? सध्या का बरं गरिबी आणि बेरोजगारी वाढते? तर यामागचं कारण म्हणजे सध्याचे जे युग आहे ते टेक्नॉलॉजीचे आहे। एखादा विद्यार्थी शिक्षण घेतोय, ग्रॅज्युएशन करतोय, 15 ते 20 वर्षे शिक्षणामध्ये काढतोय, पण मात्र तेच वर्ष आपण एखादे कौशल्य शिकण्यामध्ये काढलो, एखादे स्किल शिकण्यामध्ये काढलो तर नक्कीच मित्रांनो आपल्यासमोर नोकऱ्याच्या लाईनी लागतील, आपल्याला कुठेही नोकरी शोधण्याची गरज पडणारच नाही, आपण त्या गोष्टीमध्ये एकदम एक्सपर्ट होऊन जाऊ। तर मग मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला स्वतःला आत्मनिर्भर बनायचं आहे, मग आपला भारत देश देखील आत्मनिर्भर बनेल। तर त्यासाठी मी तुम्हाला एक छोटासा फॉर्म्युला सांगू इच्छिते। 3P + 5D = सक्सेस। 3P म्हणजे P फॉर प्रॅक्टिस म्हणजे सराव, P फॉर प्लॅनिंग म्हणजे नियोजन, P फॉर परफॉर्मन्स म्हणजे प्रदर्शन आणि 5D म्हणजे D फॉर ड्रीम म्हणजे स्वप्न, D फॉर डिझायर म्हणजे इच्छाशक्ती, D फॉर डिटर्मिनेशन म्हणजे ध्येय, D फॉर डेडिकेशन म्हणजे समर्पण आणि D फॉर डिसिप्लिन म्हणजे शिस्त। हे सर्व गुण जर का तुमच्यामध्ये असले तर नक्कीच मित्रांनो तुम्ही एक आत्मनिर्भर व्यक्ती बनाल आणि आपला भारत देश देखील आत्मनिर्भर बनेल। तर गरज आहे आपल्या एकजुटीची, आपल्यालाच एकजुटीने येऊन या भारताला आत्मनिर्भर बनवायचं आहे, क्योंकि एक के करने से क्या फर्क पड़ता है, लेकिन एक के करने से जरूर फर्क पड़ता है। या दोन्ही वाक्यामध्ये फरक आहे, तो एकचा आणि म्हणूनच एक के करने से फर्क पड़ता है। क्योंकि किनारों पे बैठ के नदियां पार नहीं होती, आत्मनिर्भर बने व्यक्ति को मंजिल मिल ही जाती है, उसकी कभी हार नहीं होती, उसकी कभी हार नहीं होती। बेकदर मौत का इतिहास बदल सकते हो तुम, जिंदगी में मौत को भी बदल सकते हो तुम, हौसले बुलंद है तुम्हारे, ये धरती तो क्या आसमां को भी बदल सकते हो तुम, ये धरती तो क्या आसमां